श्री स्वामी समर्थ। आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला स्वामी बोलत आहेत। स्वामी म्हणतात की बाळा, माणसाच्या शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते। शरीराला वय असतं, पण मनाला ते कधीच नसतं। शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, पण शरीर तर निमित्त मात्र असतं। माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता आणि प्रामाणिकता आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीशी वाटते। म्हणून बाहेर लक्ष दिव्यांची सुंदरता आरास असूनही देवघरातील समयीच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो। जीवनात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा। आपल्या आवडत्या माणसांचे आपल्या सोबत असणं ही जीवनातील सगळ्यात मोठी कमाई असते, आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही। आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे, आणि जर नशिबाने कधी भेटलीच तर ती खूप हळुवारपणे जतन करून ठेवावीत। कदाचित ती पुन्हा भेटतीलच, न भेटतील ते सांगू शकत नाही। तुमचे ही नाते असेच घट्ट असेल तर स्वामी आई तू माझे रक्षण कर अशी कमेंट करा। स्वामी म्हणतात, बाळा, प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात। रंग नाही, आकार नाही, ना ठिकाण नाही, तरीसुद्धा जीवनासाठी महत्त्वाची असतात। पण काही लोक स्वतःच्या मनाने जगत असतात, तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून। म्हणून दुःख मात्र त्यांनाच मिळतं जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात। जर बोलायचं असेल तर वेळ आणि शब्द दोन्ही लागत नाही, फक्त मनापासून इच्छा लागते। पण होतं काय, तर जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोचता तेव्हा लोकांना विसरता, आणि जेव्हा तुम्ही उद्ध्वस्त झालेले असता तेव्हा लोक तुम्हाला विसरतात। मग असणं नसणं हे दोन्ही ठीक आहे, परंतु असून नसणं हे खूप वाईट आहे। तुम्हीही सहमत असाल तर होय म्हणा, मी सहमत आहे अशी कमेंट करा। नेहमीच पाणी हे धावत असतं, म्हणून त्याला मार्ग सापडतो। त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाचा मार्ग सापडतो। फक्त गरज भासल्यावर आठवण काढणाऱ्या माणसावर कधीही रागवू नका, कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना कोणताच पर्याय दिसत नसतो। आणि कोणाचाही अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारात असावं लागतं। जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत बसावं, आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण आपले स्वतःचे वादळ निर्माण करावं लागतं। त्यालाच खरं जीवन म्हणतात। आपल्या आयुष्यामध्ये घडवून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखे मागे वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावं। कदाचित याकरता परमेश्वराने डोळे शरीरात न देता पुढे दिले आहेत। माणूस जेवढा आजाराने थकून जात नाही त्यापेक्षा जास्त तो विचारानेच थकतो। म्हणून हसत राहा, विचार सोडा। आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना म्हणी बाळगा, आणि सुखात आनंदात जीवन जगा। प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता याचे मिळालेले खूप सुंदर उत्तर म्हणजे वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावळीत बसल्यावरच का मिळतो? तसेच देव सगळीकडे आहे, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो। जीवनाची लढाई ही एकट्याने लढावी लागते। लोक सल्ले देतात, पण साथ कोणीच देत नाही। म्हणून लोकांचे सल्ले हे जरूर घ्या, कारण ते फुकट असतात, परंतु निर्णय मात्र स्वतःचे स्वतः घ्या, कारण ते अमूल्य असतात। प्रवास एकट्यानं झाला तरी चालेल, पण वाट मात्र स्वतःची असली पाहिजे। यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात,
कधीही भूतकाळाचा पश्चाताप करत भविष्य काळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. स्वच्छ मन आणि माणुसकीचे निस्वार्थ धन अंगी असले की लोक प्रतिष्ठा आपोआप देतात. त्यासाठी पद, पैसा, प्रसिद्धी याची आवश्यकता भासत नाही. लोकांचा आदर फक्त त्यांची संपत्ती, सत्ता आणि संपन्नतेसाठी नाही केला पाहिजे, तर त्याचा सन्मान, त्याची उदारता, सज्ञान आणि त्यांचं वागणं यावर केला पाहिजे. मित्रांनो, अहंकार हाच सर्वांचा मूळ आहे. तो विनाकारण बाळगू जाणू सगळ्यांनी जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत सत्य आहे, वास्तव आहे. त्याचे स्मरण असावे, पण भय मात्र नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद, सुख, उपभोग घेण्यासाठी. याचं सर्वांना स्मरणात असावं. आपण कितीही आनंदी आहोत त्यापेक्षा आपल्यामुळं किती जण आनंदी आहेत याला खूप महत्त्व आहे. मित्रांनो, एक हृदय घेऊन आलो आहे, पण जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. म्हणून प्रेम द्या आणि प्रेम घ्या. मित्रांनो, सुगंधी देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते. त्या राखीला परत कधीच सुगंध येत नाही. तसेच मनुष्य देहाचं जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे. त्याला आणखीन सुंदर बनवा. आपण कधीच भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविकपर्यंत स्थान द्या. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे. श्रीमंत असो वा गरीब असो, नेता असो की सामान्य कार्यकर्ता, या मृत्यूपुढे सगळे जण शून्यप्रमाणे आहेत. म्हणून आताचा काळ हा खूप वाईट आहे, परिस्थितीचा आहे. मृत्यू कधी, कुठून आणि कसा येईल सांगता येत नाही. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा. रुसणं, फुगवं, दुश्मनी ठेवणं, घमंडपणाने वागून इतरांचा तिरस्कार करणं या गोष्टी सोडून द्या. आणि जो काही काळ आहे तो सर्वांशी आपुलकीने व प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कारण क्या पता कल हो ना हो. कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट सुद्धा करता येत नाही. कारण हा रोजचा तोच तो असणारा रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा. कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. म्हणून जीवन ही एक अनमोल देण आहे, ती आनंदाने जगून घ्या. श्री स्वामी समर्थ.